नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यास शिक्षणाचा या यूट्यूब चॅनलवरती. तर सीटेट 2026 साठी आपण मराठी भाषा पेपर 1 आणि पेपर 2 साठी पाहणार आहोत आज टॉप क्वेश्चन्स, जे की तुमचे 3 ते 4 मार्क्स नक्कीच वाढवतील. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपल्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आपण कोणते कोणते क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. विद्यार्थ्याला पूर्ण मजकूर समजून सांगण्याच्या प्रक्रियेत अनोळखी शब्द जर वाचन उपक्रमाला अडथळा ठरत असेल तर विद्यार्थ्यांना पूर्ण मजकूर समजून सांगताना त्याला अनोळखी शब्द जर वाचन उपक्रमाला अडथळा ठरत असतील तर काय करावे? तर बघा, 1 किंवा सोप्या शब्दांचा मजकूर वापरावा, नाही शब्द ओळखण्यासाठी शब्दकोशाचा तातडीने वापर करावा, तर हे चुकीचं आहे. शिक्षकांना किंवा शेजाऱ्यांना शब्दार्थ विचारावा. असं होईल का? अडथळा आल्याने आपण शेजाऱ्यांना विचारत बसलो तर अजिबात नाही. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शब्दार्थ समजण्यासाठी संबंधित शब्दाच्या संदर्भाचा वापर करावा, हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, वाचनाच्या आकलनाचा उच्च स्तर कशावरून दिसतो? तर पर्याय क्रमांक 1 आहे, मजकुरातील विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द, प्रमुख शब्दाचे पूर्ण वाक्याचे पुनर्लेखन आणि मजकुरातील शब्दांचे वेगळे अर्थ शोधून. 2. मजकुरातील मोजक्या व प्रमुख शब्दांचा वेगळा अर्थ लिहून काढल्याने. 3. विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द आणि प्रमुख शब्दांचे पुनर्लेखन केल्याने. 4. विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द मजकुरातील अपूर्ण वाक्यांचे पुनर्लेखन केल्याने. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर काय, वाचनाच्या आकलनाचा उच्च स्तर आपल्याला कशावरून दिसतो? तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. मजकुरातील विद्यार्थ्यांचे स्वतःचे शब्द, प्रमुख शब्दांचे पूर्ण वाक्यांचे पुनर्लेखन आणि मजकुरातील शब्दांचे वेगळे अर्थ शोधून आपण काय करू शकतो? तर यावरून आकलनाचं उच्च स्तर आपण बघू शकतो. पुढचा प्रश्न आहे आपला, लिखाणाच्या समृद्धीची नोंद घेण्याचा पहिला दृष्टिकोन कोणता? तर 1 आहे व्याकरणीय क्षमता, 2 आहे शब्द मर्यादा, कारण ते महत्वपूर्ण आहे, 3 मजकुराची समर्पकता आणि त्याला मांडण्याची वेगळी कल्पनाशक्ती, आणि 4 आहे लिहिणाऱ्याच्या शब्दाचे सामर्थ्य. तर बघा, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मजकुराची समर्पकता आणि त्याला मांडण्याची वेगळी कल्पनाशक्ती हे काय आहे? तर लिखाणाच्या समृद्धीची नोंद घेण्याचा पहिला दृष्टिकोन आहे. पुढील प्रश्न, भाषा शिकताना व स्वतंत्रपणे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात संदर्भ आणि वाचन उपक्रमाची फलश्रुती देण्यासाठी कोणती मदत शिकणाऱ्यांसाठी संधी ठरते? तर बघा, फलश्रुती देण्यासाठी कोणती संधी आहे? तर बघा, 1 दूरस्थ, 2 तयार कार्यक्रम पत्रिका, 3 संगणकीय मदत आणि 4 थेट आदेश. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगणकीय मदत. काय झाले तर भाषा शिकताना स्वतंत्रपणे अभ्यास करताना मोठ्या प्रमाणात आपल्याला संदर्भ लागतं, त्यानंतर वाचन उपक्रम लागतात. त्याची फलश्रुती करण्यासाठी आपल्याला मोठी संधी कुठून ठरते? ती म्हणजे संगणकाची मदत ही आपल्याला मोठी संधी ठरते. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी संगणकीय मदत ही अतिशय उपयुक्त आहे. पुढचा प्रश्न, स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी आणि उद्दिष्टित इंग्रजी भाषा शिकणारे विद्यार्थी असणाऱ्या द्विभाषिक वर्गात कोणता फायदा असतो? तर बघा, स्वतःची भाषा बोलणारे विद्यार्थी म्हणजे त्यांची जी मातृभाषा आहे ते बोलणारे विद्यार्थी, उद्दिष्टित भाषा म्हणजे एक उद्दिष्ट धरून, म्हणजे इंग्रजी शिकायचं आहे हे उद्दिष्ट धरून भाषा शिकणारे विद्यार्थी, अशा द्विभाषिक वर्गात कोणता फायदा असतो? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे, विद्यार्थी वर्गात कमी बोलल्याने गोंधळ कमी होतो, 2 उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची प्रेरणा मिळते, 3 वेगळा प्रकल्प करण्यासाठी संधी मिळते, आणि 4 प्रत्येक भाषेत विविध उपक्रम राबवण्याचे समाधान मिळते. तर बघा, योग्य उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 2. उद्दिष्टित इंग्रजी भाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी भाषा शिकण्याची काय मिळते?
प्रेरणा मिळते. हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थी शिकलेल्या अभ्यासाचा उपयोग करू शकत नाही. उदाहरणार्थ, शब्दार्थ न समजल्याने वाक्याचे भाषांतर न करणे, समीकरण किंवा आकडे न समजणे यासाठी कोणती उपाययोजना आहे? तर बघा, विद्यार्थी जो अभ्यास शिकतो त्या अभ्यासाचा तो उपयोग करू शकत नाही. आता उदाहरणार्थ, त्याला समजत नाही म्हणून वाक्याचे तो भाषांतर करू शकत नाही, किंवा समीकरणामध्ये आकडे न समजणे यावरती आपण उपाययोजना काय करू शकतो? तर पर्याय क्रमांक 1 आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी सोपे काम बहाल करणे. तर आता इथं सोपं काम देऊन चालेल का? तर नाही. सक्षम विद्यार्थ्यांसाठी मदत करणे. तर सक्षम विद्यार्थ्यांनी मदत केली तर त्याचा ही उपाययोजना होऊ शकेल का? तर नाही. त्यांची अडचण दूर करणारे सोप्यात सोपं कार्य त्यांना देणे. आता सोपं कार्य देऊन इथं चालेल का? इथं तर आपल्याला शिकायचंय, तर हे सुद्धा येणार नाही. तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उपक्रम पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक वेळ देणे ही काय होईल? तर त्यावरची उपाययोजना होईल. म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7, इथं कोणते आहे, कोणत्या गोष्टीचे सबलीकरण करून संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करता येते? तर बघा, अशी कोणती गोष्ट आहे की त्याचं सबलीकरण करून आपण काय करू शकतो? तर आपलं संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित करू शकतो. तर बघा, 1 आहे वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. 2 आहे बोलताना चुका करणे आणि टाळणे. बोलताना चुका होणार आणि आपण त्या टाळणार सुद्धा, त्यामुळे हे नाही. गुंतागुंतीचे अवघड संहितेचे वाचन, तर हे सुद्धा येणार नाही. शिक्षकाच्या आदर्श उच्चाराचे श्रवण, तर अजिबात नाही. म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वास्तव जीवन परिस्थितीत संभाषण. आता वास्तव जीवनामध्ये आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसं संभाषण करतो ह्याच्यावरती आपलं काय ठरतं? तर संभाषण कौशल्य ठरतं. म्हणजे सिच्युएशन काय आहे, आपण कसं बोललं पाहिजे, याच्यावरून आपलं काय होतं? तर संभाषण कौशल्य चांगल्या प्रकारे विकसित होतं. जर समजा एखादी दुःखद भावना असेल तर आपण तिथं दुःख व्यक्त केला पाहिजे. एखादं आनंदी प्रसंग असेल तर तिथं आनंद व्यक्त केला पाहिजे. अशा गोष्टीतून आपलं काय होतं? म्हणजेच वास्तवाशी निगडीत असणाऱ्या जीवनाशी, म्हणजे आपलं जे वास्तवाशी निगडीत आहे, जे परिस्थितीशी रिलेटेड आहे, त्याच्यातून आपलं काय होणार आहे? संभाषण कौशल्य हे चांगल्या प्रकारे विकसित होणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, व्याकरण शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? तर बघा, व्याकरणामुळे विद्यार्थ्यांची कोणती बाब सुधारते? तर बघा, 1 आहे ओघ, 2 आहे शब्दसंग्रह, 3 आहे साक्षरता आणि 4 आहे अचूकता. तर बघा, आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अचूकता. तर बरोबर आहे, व्याकरण शिकल्यामुळे काय होतं? विद्यार्थ्यांना अचूक गोष्टी समजतात. तो अचूकरित्या व्यवहारामध्ये किंवा बोलण्यामध्ये व्याकरण वापरू शकतो, म्हणून त्याचं अचूकता निर्माण होते. तर पुढचा प्रश्न आहे, भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते. तर बघा, भाषा शिक्षिका आहे आणि ती आपल्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला काय सांगते? तर एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करायला सांगते. असे करण्यास सांगणे म्हणजे काय? तर बघा, असे करायला सांगते, आपला अनुभव व्यक्त करायला सांगते, कथन करायला सांगते. तर असे करायला सांगणे म्हणजे काय? तर बघा, पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1, वर्गात गैरशिस्त निर्माण करणे. आता हे गैरशिस्त कथन करायला सांगणे म्हणजे गैरशिस्त निर्माण करणे का? तर नाही. पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे. तर बघा, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाचायला लागेल म्हणून तो वैताग होतो, म्हणून तो दूर करण्यासाठी करेल का? तर अजिबात नाही. मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे. तर कोणत्याही शिक्षकाचा उद्देश असेल का की वर्गात गोंगाट निर्माण करणे? तर हे सुद्धा येणार नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेत वाढ करणे. तर बघा, शिक्षकांनी काय सांगितलं होतं विद्यार्थ्याला? एक पावसाळी दिवस यावरती तुझा अनुभव कथन करायचा आहे. म्हणजे आपला जो अनुभव आहे तो तिथं व्यक्त करायचा आहे. म्हणजे यातून काय होणार आहे? तर मुलांच्या मौखिक विचारांची काय होणार आहे? वाढ होणार आहे. त्याला मौखिक विचार कोणत्या पद्धतीने, आपले जे विचार आहेत ते आपण मौखिक पद्धतीने कशा प्रकारे मांडायचे किंवा कोणत्या प्रकारे एक्सप्लेन करायचे हे इथं विद्यार्थ्याला समजणार आहे. आणि त्यातून काय होणार आहे? तर त्याच्या मौखिक विचार मांडणीचीही त्याच्या क्षमतेत वाढ होणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे, लेखन प्रक्रिया पद्धतीत प्रोसेस अप्रोच
कोणती बाब समाविष्ट असते? तर बघा, लेखन प्रक्रियेच्या पद्धतीमध्ये कोणती बाब समाविष्ट असते? तर बघा, 1 आहे संपादन, 2 आहे बुद्धिमंथन, 3 आहे उजळणी आणि 4 आहे आराखडा. तर खाली आपल्याला क्रम दिलेला आहे. 1 आहे ADCB, 2 BDCA, 3 ABCD आणि 4 आहे BCAD. तर बघा, आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 BDCA. तर बघा, BDCA काय आहे? तर B म्हणजे बुद्धिमंथन, D म्हणजे आराखडा आणि 3 उजळणी आणि 1 संपादन. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील पाचक वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना संचयिकेतील 5 वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगून त्यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर थोडंसं इथं टायपिंग मिस्टेक झालेले समजून घ्या. तर वर्ग शिक्षिका मुलांना आपल्या संचयिकेतील 5 चांगल्या वस्तू सोडून बाकीच्या वस्तूंना काढून टाकण्यास सांगते. तर बघा, 5 चांगल्या वस्तू ठेवा आणि बाकीच्या ज्या खराब वस्तू आहेत त्या काय करा, तर तिथून काढून टाका, असं कोण सांगते? शिक्षिका विद्यार्थ्यांना सांगते. यानंतर ती मुलांना त्या 5 वस्तूबद्दल बोलण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर बघा, ती चांगल्या वस्तू ठेवा आणि बाकीच्या वस्तू तिथून काढा आणि त्या वस्तूबद्दल तुम्ही बोला, असं विद्यार्थ्यांना सांगते. तर असं करणे म्हणजे काय? तर बघा, पर्याय क्रमांक 1 आहे शिक्षकाने केलेले मूल्यमापन. काय आहे? शिक्षकाने केलेले मूल्यमापन. 2 सारांशीकृत मूल्यमापन, 3 सवंगड्याने केलेले मूल्यमापन आणि 4 स्वमूल्यमापन. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे काय? स्वमूल्यमापन हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्राथमिक पातळीवर भाषा शिकण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्वाचे आहे? तर बघा, प्राथमिक पातळीवरती भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणते साधन सर्वात महत्वाचे आहे हे आपण इथं सांगायचे आहे. तर बघा, 1 आहे संगणक, 2 आहे रेलिया, 3 आहे बालसाहित्य आणि 4 आहे वर्तमानपत्र. तर बघा, संगणक सुद्धा महत्वाचं आहे, रेलियाचं सुद्धा महत्वाचं आहे आणि वर्तमानपत्र सुद्धा महत्वाचं आहे. पण प्राथमिक पातळीवरती हा प्रश्न आधी सुद्धा आपला रिपीटेड झालेला आहे, विचारलेला आहे. तर बघा, हा रिपीटेड क्वेश्चन आहे. तर बघा, प्राथमिक पातळीवर भाषा शिकताना अतिशय महत्वाचं सर्वात महत्वाचं साधन म्हणजे ते आहे बालसाहित्य. कारण 1 ते 4ची मुलं जी असतात ती लहान मुलं असतात, प्राथमिक शाळेतील मुलं असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं साधन हे म्हणजे बालसाहित्य हे असणार आहे. म्हणून योग्य उत्तर आहे आपलं बालसाहित्य. तर पुढचा प्रश्न बघा, मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीने कोणती बाब सर्वात कमी महत्वाची आहे? तर बघा, मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करायची आहे, तर त्या दृष्टीनं सर्वात कमी महत्वाची. बघा, इथं प्रश्न लक्षपूर्वक बघा, सर्वात जास्त नव्हे, सर्वात कमी महत्वाची म्हणजे अतिशय कमी महत्वाची बाब कोणती आहे? तर बघा, 1 आहे शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे, 2 एखादी घटना वर्णन करणे, 3 वस्तूचा परिचय देणे आणि 4 त्याच्या शब्दात गोष्ट सांगणे. तर सर्वात कमी महत्वाची सांगायची आहे म्हणजे अगदी न्यून. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षकाच्या पाठोपाठ गोष्ट सांगता येणे. हे काय आहे? तर मुलांमध्ये मौखिक क्षमता विकसित करण्याच्या दृष्टीनं सर्वात कमी महत्वाची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, एखादा पाठ शिकवल्यानंतर वर्ग शिक्षिका मुलांना पाठातील नामांचे विविध प्रकार, बघा, सामान्य नाम, विशेष नाम शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट रकान्यात लिहिण्यास सांगते. असे करणे म्हणजे काय? तर बघा, एखादा पाठ शिकवला, एखादा धडा शिकवला आणि त्याच्यानंतर शिक्षिका काय करते? त्या पाठातील नामांचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना शोधण्यास सांगते. जसं की उदाहरणार्थ सामान्य नाम, विशेष नाम असं शोधण्यास सांगते आणि त्यांना निर्दिष्ट एका विशिष्ट रकान्यामध्ये लिहिण्यास सांगते. तर असं करण्याचं कारण म्हणजे काय? तर बघा, आपले पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 व्याकरण भाषांतर पद्धती,
2. संसंदर्भ व्याकरण. 3. व्याकरण नियमांची घोकमपट्टी. आणि 4. व्याकरण शिक्षण. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे संसंदर्भ व्याकरण. म्हणजे त्या पाठामध्ये त्या पाठाशी रिलेटेड आलेलं व्याकरण हे विद्यार्थ्यांना समजावं, म्हणजेच त्याचा संदर्भ विद्यार्थ्यांना कळावा म्हणून शिक्षिका असं करण्यास सांगते. म्हणून योग्य उत्तर आहे संसंदर्भ व्याकरण. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा, आज सुद्धा आपण इथं सीटेट 2026 साठी मराठी भाषा पेपर क्रमांक 1 असो तुमचा किंवा पेपर क्रमांक 2 असो, याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे असणारे आपण क्वेश्चन इथं पाहिलेले आहेत आणि तुम्हाला अशाच प्रकारचे क्वेश्चन इथे विचारले जातात. शेवटचे दिवस आहेत, कोणीही टेन्शन घेऊ नका, कोणीही काळजी करू नका. अतिशय शांत चित्ताने अभ्यास करा. जे तुम्ही केलेलं आहे तेच येणार आहे. आणि आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.